श्री स्वामी समर्थ हर्षाज लाईफ चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. रविवारी 21 जानेवारी 2024 रोजी पुत्रदा एकादशी आहे. पुत्रदा एकादशीचाच अर्थ आहे संतान किंवा पुत्र प्राप्तीसाठी ही एकादशी खूप महत्त्वाची असते. ज्यांना अपत्य आहेत त्यांच्यासाठी ही खूप महत्त्वाची आहे. आपल्या मुलांवर प्रत्येक आईला वाटते की आपल्या मुलांवर चांगले संस्कार व्हावेत यासाठी आणि आपला मुलगा एक अध्यात्मात जावा किंवा त्याला अध्यात्म समजावं यासाठीही या एकादशीचा खूप उपयोग होतो. आणि ज्यांना संतान नाही त्यांना संतान प्राप्ती व्हावी यासाठीही ही एकादशी खूप महत्त्वाची मानली जाते. तर चला आपण बघूया या एकादशी दिवशी आपल्याला कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत. ज्यांना पुत्रप्राप्ती किंवा अपत्यप्राप्ती पाहिजे असेल त्यांनी विष्णू सहस्त्रनाम याचं पठण करायचं आहे. ज्यांना विष्णू सहस्त्रनामाचं पठण करणं शक्य नसेल त्यांनी किमान नामावलीचं तरी पठण करावं. त्याचप्रमाणे दिवसभरामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय हा सोपा मंत्र आहे. अगदी आपण कुठंही बसून हा मंत्र म्हणू शकतो किंवा बोलू शकतो असा हा मंत्र आहे. तो दिवसभर जप करावा. त्याचप्रमाणे बाळकृष्णाला किंवा तुमच्या घराजवळ किंवा आसपास कुठेही विठ्ठल मंदिर असेल तिथे जाऊन किंवा तुळशीपत्र वाहून आपल्या मनामध्ये ज्या मनोकामना आहेत त्या बोलाव्यात. आणि आपल्याला तुळशीपत्र एकादशी दिवशी नाही तोडायचं. दुसरी गोष्ट म्हणजे ते सुवासिनींनीही नाही तोडायचं. आपण घरातील दुसरं कोणी असेल लहान मूल किंवा वडीलधारी लोक असतात त्यांच्याकडून तोडून घ्यायचं आहे. आणि त्या तोडण्या अगोदर तुळशीला नमस्कार करायचा आहे आणि नंतर तुळशीपत्र तोडायचं आहे, क्षमा मागायची आहे. पण एकादशी दिवशी नाही तोडायचं, ते आदल्या दिवशी तोडायचं आहे. जर तुम्ही तोडून ठेवलं नसेल तर तुम्ही त्या दिवशी तांदूळ घ्यायचे आहेत आणि बाळकृष्णाला ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणत ते तांदूळ श्रीकृष्णाच्या मूर्तीवरती आपल्याला वाहायचे आहेत. आणि ते दुसऱ्या दिवशी आपण आपण भात शिजवतो त्यामध्ये ते घालून खाल्ले तरी चालतात. किंवा तुम्ही तुळशीपत्र वापरले असतील तर तुळशीपत्र आपण चहात किंवा तुम्ही असंही खाऊ शकता. ते आपल्याला वाया नाही जाऊन द्यायचे कारण त्याच्यामध्ये एक आपले पावित्र्य निर्माण झालेलं असतं, पवित्रता आलेली असते कारण आपण एक मंत्राचा जप केलेला असतो. त्यामुळे ते आपल्याला ग्रहण करायचं आहे. त्याचप्रमाणे नुसतं विष्णूची सेवा करून आपल्याला लक्ष्मी प्राप्ती नाही होत. कारण की आपल्याला माहिती आहे की कुलदेवतेची किंवा लक्ष्मी देवीची आपल्याला सेवा करणं गरजेचं असतं. ज्याप्रमाणे आपण विष्णूची सेवा करतो त्याचप्रमाणे आपल्याला महालक्ष्मीचीही किंवा लक्ष्मीचीही सेवा आपल्याला करायची आहे. त्याचप्रमाणे ज्यांना संतान प्राप्ती पाहिजे ज्यांना संतान नाही की ज्यांना खूप दिवस झालेत लग्नाला मूल होत नाही त्यांच्यासाठीही काही मी उपाय सांगणार आहे ते त्यांनी करायचे आहेत. ज्याप्रमाणे एकादशी दिवशी प्रभू विष्णूंना तुमच्याकडे जर केशर अवेलेबल असेल तर आपण जे कच्चं दूध असतं त्यामध्ये केशर घालून त्या दिवशी प्रभू विष्णू आपल्याकडे शक्यतो विष्णूंची मूर्ती नसते पण बाळकृष्णांची तुमच्याकडे मूर्ती असते त्याच्यावर तुम्हाला अभिषेक घालून मनोकामना बोलायची आहे आपली की माझी मनोकामना पूर्ण व्हावी यासाठी हे बोलायचं आहे. त्याचप्रमाणे ज्यांना धनप्राप्तीसाठीही विष्णूंची सेवा किंवा बाळकृष्णांची सेवा करणं खूप महत्त्वाचं आहे. याचप्रमाणे आपल्याला विष्णू सहस्त्रनामाचे पठण करायचे आहे किंवा आपल्याला धनप्राप्तीसाठी किंवा आपल्या घरामध्ये सुखशांती निर्माण व्हावी यासाठी आपल्याला एकादशी दिवशी घरामध्ये बाळकृष्णाला किंवा विष्णूचं मंदिर तुमच्या घराजवळ असेल तर खीर किंवा पांढऱ्या मिठाईचा नैवेद्य दाखवायचा आहे. त्या नैवेद्यामध्ये तुळशीचं पान अवश्य ठेवायचं आहे. त्यामुळे आपल्यावर विष्णू प्रसन्न होतात. जर विष्णू आपल्या घरात असतील तर लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये वास करत असते. याचप्रमाणे आपल्याला जर आपलं सुख शांती किंवा एखादं काम असेल त्यामध्ये अडथळा येऊ नये किंवा एखादं तुमचं महत्त्वाचं काम अडकलं असेल त्यामध्ये खूप अडथळे येतात तर आपल्याला एकादशी दिवशी काय करायचे, पिवळे कपडे किंवा पिवळे फळ किंवा पिवळे धान्य विष्णूंना अर्पण करायचं आहे. आणि ते अर्पण करून त्या उरलेलं जे असेल
ते आपल्याला गोरगरिबामध्ये किंवा गरजू लोकांमध्ये वाटायचं आहे. त्यामुळे आपल्यावर विष्णूंची कृपा होते आणि आपलं काम मार्गी लागतं. त्याचप्रमाणे एकादशी दिवशी संध्याकाळी तुळशीसमोर गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. जर शक्य असेल तर गाईचं तूप तुम्ही वापराच, पण नसेल तर आपल्या साध्या तुपाचा, आपण घरी बनवतो तर त्या तुपाचा दिवा लावला तरीही चालेल. त्याचप्रमाणे ओम नमो वासुदेवाय, ओम नमो वासुदेवाय या मंत्राचं पठण करत आपल्याला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि आपल्याला घरामध्ये सुख शांती आणि भरभराटी राहावी अशी देवापाशी प्रार्थना करायची आहे. त्याच दिवशी आपल्याला एकादशी दिवशी तुमच्याकडे जर शंख असेल तर त्या शंखामध्ये पाणी भरून ठेवायचं आहे आणि आपल्याला विष्णूंना किंवा श्रीकृष्णांना त्याने आपल्याला अभिषेक घालायचा आहे. त्यामुळे आपल्या घरामध्ये धनवृद्धीचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि कर्जमुक्तीसाठी आपल्यावर कर्ज असेल किंवा आपल्याला खूप कामामध्ये पैसा अडकला असेल, आपल्यावर खूप कर्ज झालं आहे असं आपल्याला वाटतं, त्यावेळेस आपण त्या दिवशी एकादशी दिवशी आपल्याला काय करायचं आहे, संध्याकाळी आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा लावायचा आहे. आणि पिंपळाच्या झाडाखाली का तर त्या झाडाखाली प्रभू विष्णूंचा वास असतो. त्यामुळे त्या पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावायचा आहे आणि आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी नमस्कार करायचा आहे. एकादशी दिवशी भगवान विष्णूंची पूजा करताना फोटोसमोर पैसे आपण काही आपल्या जवळचे पैसे ठेवायचे आहे. त्यानंतर त्यांना धूप दीप फूल ह्या सर्वांचं आणि मंत्रांचा जप करून पूजा करायची आहे. आणि नंतर ते पैसे आपल्या पर्समध्ये किंवा जेंट्स लोकांनी आपल्या पॉकेटमध्ये ठेवावे. त्यामुळे आपल्याला धनलाभ होण्यास खूप मदत होते. त्याचप्रमाणे आपण त्या एकादशी दिवशी आपल्याला कोणालाही वाईट शब्द बोलायचा नाही, कोणाला अपशब्द बोलायचा नाही. दिवसभर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा आपल्याला दिवसभर पठण करायचं आहे. तर असे वेगवेगळे उपाय आहेत. उपाय नाहीतच खरं, ह्या सगळ्या सेवाच आहेत. ह्या सर्व आपल्याला स्वामींनी कुठंतरी सांगितले आहेत आणि ते केल्या तर ज्याप्रमाणे आपल्याला आपण काम करतो त्या कामाचं कुठंतरी फळ मिळावं यासाठी आपल्याला आपल्याला एक शक्तीची गरज असते, ती शक्ती आपल्याला इथून भेटते. म्हणून आपण हे सर्व करायचं आहे. त्यामुळे आपल्या घरामध्ये नेहमी भरभराटी सुखशांती राहते आणि त्यामुळं आपलं घर सुखशांतीने नांदून राहतं. तर अशा वेगवेगळ्या सेवा दिल्या आहेत, त्यातून तुम्ही कोणतीही सेवा करू शकता. दिवसभरात तुम्हाला जे जमेल, रात्री अगदी 12 वाजेपर्यंत कोणतीही सेवा जमेल ती करू शकता. अगदी तुम्ही विष्णू सहस्त्रनामावली, विष्णूंचा विष्णू गायत्री मंत्र किंवा गीतेचा 18वा अध्याय शक्य असेल तर तुम्ही तोही वाचू शकता. नित्यसेवेमध्ये गीतेचा 15वा अध्याय दिलेला आहे, तो बोलायचा आहे. संध्याकाळी श्री विष्णूंना म्हणजे श्रीकृष्णाला नैवेद्य दाखवायचा आहे आणि आपण देवाकडे प्रार्थना करायची आहे की जे संकट आहेत ते आमच्या पाठीमागची जावी, आमच्या घरामध्ये सुखशांती लाभावी यासाठी आपल्याला देवाला प्रार्थना करायची आहे. हे जर आपण उपाय किंवा सेवा आपल्याला जर आपण प्रत्येक एकादशीला करू शकतो, असं काही नाही की याच एकादशीला करायचं, तर आपण प्रत्येक एकादशीला या सेवा कराव्यात. तर ह्या सेवा तुम्ही नक्की कराल अशी मला आशा आहे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलवर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा. श्री स्वामी समर्थ.